चक्षुना सबरो साधु साधु श्रुतेन सबरो श्रुतेन सबरो साधु साधु घानीय सबरो घानीय सबरो साधु साधु जीवाय सबरो जीवाय सबरो साधु साधु मनसाच सबरो मनसाच सबरो साधु साधु कायाय सबरो। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा दुःखमुक्तीचा आर्य संदेश बौद्ध धम्म तथागत निर्मित पवित्र धम्माचा प्रचार प्रसार करणारा तथागत उपदेशित धम्माला जनमानसापर्यंत नेण्याचं काम करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, त्या तीनही रत्नाला पुन्हा एकदा तुम्हाला आम्हाला प्राप्त करून देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वच रत्नांना त्रिबार आणि जाहीर अभिवादन करतो। वर्षावसातील या होत असलेल्या सामुदायिक धम्म संस्काराच्या निमित्तानं जगातल्या या तीनही रत्नांना त्रिबार अभिवादन। उपस्थितांनो, आज आपण सातत्याने वेराशी संलग्न असलेल्या जाधव परिवाराच्या माध्यमातून हा धम्मसंस्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहोत। आज जाधव परिवारातील एक चुमुकली, जिचं नाव आम्रपाली आहे, तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वर्षावसातील या महान धम्म पर्वामध्ये जाधव परिवाराच्या वतीनं हे कर्म या ठिकाणी होत आहे। ते महान असं पुण्याचं कर्म आहे। जाधव परिवाराच्या वतीनं पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करण्यात आलं। सातवाहन बुद्ध विहारापासून ते त्यांच्या घरापर्यंत, त्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित होतात। आपलंही मोठं महान पुण्यकर्म झालं। धम्मदेशनेच्या अगोदर पुन्हा एकदा त्या तीनही महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। एकदा तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्तीला होते। आपण जो ग्रंथ वर्षावासकालीन धम्मसंस्काराच्या संदर्भामध्ये निवडलेला आहे, तर त्या ग्रंथाच्या उल्लेखामध्ये अनेक वेळेस आपण हेच पाहतोय की बुद्ध कुठे होते? श्रावस्तीला। तर हा उपदेश देत असताना सुद्धा तथागत सम्यक संबुद्ध तेव्हा श्रावस्तीमध्ये आहेत आणि तेव्हा तथागत श्रावस्तीला वास्तव्याला होते। तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी 5 गोष्टीचे सतत चिंतन करावे। चिंतन करणे म्हणजे स्मरण करणे, स्मरण करणे म्हणजे अशा गोष्टी लक्षात ठेवणे की त्या कधीच विसरल्या नाही पाहिजे। पूजनीय भिक्खू संघाला उपदेश देताना तथागत सम्यक संबुद्धांनी त्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या ज्या लोकांना सुखी समाधानी आरोग्यदायी आपलं जीवन जगायचं आहे त्यांनी त्या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। आपण नाही का आपलं संसारिक जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी आम्ही लक्षात ठेवतो। कोण्या डब्यात किती पैसे ठेवले हे बरोबर आमच्या लक्षात राहतं। पिठाच्या डब्यात 500, डाळीच्या डब्यात 1000, तुरीच्या डाळीच्या डब्यात 750 आहे, साखरेच्या डब्यात 500, हे असं आपण बरोबर या डब्यात त्या डब्यात ठेवून देतो। आणि मग अडीअडचणीच्या काळामध्ये आहे ना ते कामाला येतात। म्हणजे हे मायमाऊल्यांचं फार मोठी कला आहे की नवऱ्याजवळ खरंच काही नसते, नवऱ्याजवळ नवऱ्याची बँक सगळी संपलेली असते, तेव्हा बायकोची बँक सुरू होते असं म्हणतात। करोनाच्या काळात आपण पाहिलं नाही का?
बिचाऱ्या मायमावल्यानी घरं चालवले 2-2, 3-3 महिने, तर ते चांगली गोष्ट आहे. मग आपण संसारिक जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचे खूप चांगल्या पद्धतीने चिंतन करतो किंवा स्मरण ठेवतो, आहे ना. स्मरण अशा पद्धतीने ठेवतो की 1 महिना झालाय, आता महिन्याच्या शेवटी शेवटी राशन भरायचं आहे, हे स्मरण आहे आपलं, आहे ना. पगारीचा दिवस आहे, या दिवसात पगार येणार आहे, हे स्मरण आहे. किंवा कोणाला दिले घेतलेले पैसे आहेत तर त्याचं सुद्धा स्मरण असते. तर या साऱ्या स्मरणांच्याही पलीकडे आणखी बुद्धानं 5 गोष्टीचं स्मरण सांगितलेलं आहे. 5 गोष्टीचं स्मरण बुद्ध म्हणतात की वारंवार भिक्खुनींनी उपासक आणि उपासिकांनी करावं, की ज्या स्मरणाच्या माध्यमातून, ज्या चिंतनाच्या माध्यमातून माणसाला खूप चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगता येईल. विशेषतः वर्षावासकालीन धम्मसंस्काराच्या दरम्यान आपल्या चित्ताला परिशुद्ध करत असताना परिशुद्ध झालेल्या चित्तामध्ये या 5 प्रकारच्या स्मृती असल्या पाहिजे किंवा 5 प्रकारच्या भावना असल्या पाहिजे, की जेणेकरून माणसाला आपल्या मनातील सुख हे चिरकाळ टिकवता येईल. बुद्ध म्हणतात की मी जरा धर्मी आहे, हा माणसाने सातत्याने विचार करावा. पहिली गोष्ट बुद्धानं सांगितली, मी जरा धर्मी आहे. म्हणजे मी म्हातारा होणार आहे. व्याधी म्हणजे रोग, जरा म्हणजे म्हातारपण, आणि मरणं म्हणजे मरणे. म्हणजे मी जरा धर्मी आहे, मी म्हातारा होणार आहे. हे तारुण्य कायमस्वरूपी अशाच पद्धतीने राहणार आहे का? नाही. आणि मग तारुण्यातून त्या आरशाच्या समोर उभा राहणारा माणूस, बाई, स्त्री, मुलगा, मुलगी, मग त्या आरशासोबत त्याची भांडणं सुरू असते. मी जरा धर्मी आहे म्हणजे मी कधी ना कधीतरी म्हातारा होणार आहे, हे सगळ्यांच्या मनात असलं पाहिजे. आरशाला भांडणं करून काय फायदा? 8 दिवसापूर्वी तू असं दाखवलं होतं आणि 8 दिवसानंतर तू असं दाखवायला, महिन्यापूर्वी असं दाखवलं होतं, महिन्यानंतर असं दाखवायला, 10 वर्षानंतर असं दिसत होतो आणि 10 वर्षानंतर असं दाखवायला. आरशासारखा मित्र आहे का कोणी? आरसा खरा बोलते, आरसा खरा बोलते. तुमच्या शरीरावरच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला बारकाईने दाखवते, अरे तू जरा धर्मी आहेस, है ना. म्हणजे आरसा आपल्याला या वारंवार गोष्टी शिकवते की तू जरा धर्मी आहेस. प्रत्येक माणसाच्या शरीरावरती, चेहऱ्यावरती हे जरा धर्मीचे लक्षण आपल्याला वारंवार दिसतात, पण तरीही माणूस ते लक्षणी पुसण्याचा प्रयत्न करतो. वय कितीही लपवलं किंवा वयाला लपवण्यासाठी असलेले साधनं जरी असतील तरी मनामधून एक आवाज येतो की तू जरा धर्मी आहेस ना, तू जरा धर्मी आहे. तुझं हे शरीर कधी ना कधीतरी म्हातारं होणार आहे. आणि बुद्धानं सांगितलेलं आहे म्हातारपण म्हणजे दुःख आहे. बुद्धानं सांगितलं नाही का म्हातारपण म्हणजे दुःख आहे. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्या ज्या लोकांना सुखी व्हायचं आहे, समाधानी व्हायचं आहे, त्यांनी आपल्या मनामध्ये ही गोष्ट बारकाईने लक्षात ठेवायची आहे. एका गोष्टीचं वारंवार चिंतन करायचं आहे, अरे मी जरा धर्मी आहे, अरे मी म्हातारा होणार आहे, अरे मी म्हातारी होणार आहे. अशा पद्धतीचं जर चिंतन त्या माणसाचं असलं तर तो माणूस दुःखी होणार नाही. दुसरंही चिंतन त्या माणसाच्या मनामध्ये असला पाहिजे. बुद्धानं सांगितलं भिक्खू संघाला दुसऱ्या प्रकारचं चिंतन भिक्खुनी उपासक उपासिकांनी हे चिंतन करावं की मी व्याधी धर्मी आहे. शाश्वत आहे काही शरीर? अजिबात शाश्वत नाहीये. म्हणजे काही काही मुलांना आईच्या गर्भामध्ये आजार होतात, व्याधी म्हणजे आजार आहे ना, आईच्या गर्भामध्ये आजार होतात. काही काही मुलं आईच्या गर्भातून आल्यानंतर ते काचाच्या पेटीमध्ये त्यांना महिना 6-6 महिने ठेवावं लागतं. म्हणजे आईच्या गर्भापासून हा आजार आमच्या सोबत आहे आणि तो आजार आमच्या मरेपर्यंत सोबत राहणार आहे. चांगल्या माणसाला आजार आहे, वाईट माणसाला आजार आहे, तर सर्वांना ही व्याधी येणार आहेत, आजार येणार आहेत, मृत्यू येणार आहे, म्हातारपण येणार आहे. आणि म्हणून बुद्धानं सांगितलं की माणूस जरा धर्मी आहे, तो म्हातारा होणार आहे,
हे स्मरण त्याच्या मनात सातत्यानं असलं पाहिजे. त्यांनी त्या स्मरणातून कधीही बाहेर जाऊ नये. दुसरं म्हणजे तो व्याधीधर्मी आहे, तो आजारी होणार आहे, याचं स्मरण सुद्धा त्याला असलं पाहिजे. आणि तिसरं बुद्धानं सांगितलं की तो मरणधर्मी आहे, याचं स्मरण सुद्धा त्यांनी केलं पाहिजे. पण चिरकाळ टिकणारं स्मरण पाहिजे. फक्त स्मशानभूमीत गेल्यानंतर जर आपण म्हटलं की नाही मलाही यायचं आहे, मलाही यायचं आहे, मलाही यायचं आहे, कोणी जर म्हटलं खरंच चला तर म्हणतात का नाही माय थांब जराची, नाही बापू थांब जराचा, आताच काय झालं आणि एवढ्या लवकर नेतो का, येत नाही जाय. ते म्हणते पुढं चाल, मी मागून येतो. म्हणजे प्रत्येक उपासक उपासिकांनी हे लक्षात ठेवायचं आहे की मी सुद्धा कसा आहे, मरणधर्मी आहे. मरणधर्मी आहे ना, मरणंपी दुःखा, म्हणजे मी सुद्धा मरणधर्मी आहे. हा विचार सातत्याने उपासक उपासिकांच्या मनामध्ये लक्षात असला पाहिजे. ज्या लोकांच्या मनामध्ये हा विचार राहील की मी मरणार आहे, मी मरणार आहे, मग मरणार आहे म्हणजे काय, काहीच करायचं नाही का, मग खायचं नाही, पियायचं नाही, विहारात जायचं नाही, वंदना घ्यायची नाही, शिलाचं पालन करायचं नाही, असा विचार करणार आहोत का आपण? नाही. मग मी मरणार आहे तर मरणाच्या अगोदर मला हे सारे धम्माचं काम करायचं आहे, हा विचार महत्वाचा आहे. कारण मरण्याच्या अगोदर मला जर धम्म समजला, मरण्याच्या अगोदर एक सेकंद, मरण्याच्या अगोदर ज्या ज्या लोकांना फक्त एका सेकंदाचा सद्धम्म समजतो ना, तर त्या लोकांच्या सुगत्या या 100% होतात. मरण्याच्या अगोदर धम्म समजला पाहिजे. जीवनभर ऐकणाऱ्या लोकांना धम्म समजतो, जीवनभर पालन करणाऱ्या, धम्माचं पालन करणाऱ्या लोकांचं पुण्यकर्म बनतं. आणि मग मरण्याच्या सेकंदाला, एक सेकंद ज्याला म्हणतो की डोळे बंद झाले, आता लास्ट मुवमेंट असते बघा ती, आता डोळे बंद झाले किंवा धगधग करणं बंद झालं, हृदय श्वासोश्वास घेणं बंद झालं, तर त्या शेवटच्या लास्ट मुवमेंटला सुद्धा जरी एक बुद्धवचन कानावरती पडलं ना, तरी तुम्ही सुगतीला गेलात, लक्षात घ्या. पण तशा पद्धतीने ते चित्त असलं पाहिजे. जाणारं चित्त, जाणाऱ्या चित्तामध्ये इच्छा असेल, तृष्णा असेल, आसक्ती असेल, मोह असेल, खेद असेल, मीपणा असेल, गर्व असेल, घमेट असेल, तर मग ते सुगतीचं चित्त निर्माण होत नाही. आणि म्हणून बुद्धानं सांगितलं की या साऱ्या गोष्टीमध्ये ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की जी जी लोक आपल्या जीवनामध्ये वारंवार या गोष्टीचं स्मरण करतात की मी जाणार आहे, मी मरणार आहे, माझा लय होणार आहे, मी नष्ट होणार आहे, मी मरणार आहे, म्हणजे मरणार आहे असा विचार करणारे लोक सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने धम्म समजून घेऊन आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. बुद्धानं चौथी गोष्ट सांगितली. बुद्ध म्हणतात सर्व प्रिय वस्तूचा आणि मनुष्याचा मला वियोग होणार आहे. बुद्धानं जे काही 12 प्रकारचे दुःख सांगितले, त्या 12 प्रकारच्या दुःखातील 5 प्रकारच्या गोष्टी आमच्या वारंवार लक्षात असल्या पाहिजे. म्हणजे 12ही गोष्टी जर आमच्या लक्षात नसतील तर या 5 गोष्टी आमच्या लक्षात असल्या पाहिजे आणि त्या वारंवार आम्ही स्मरण केल्या पाहिजे. बुद्धानं चौथ्या प्रकारचं सांगितलं स्मरण. आम्हाला काय करायचंय, माझ्या जवळचे दूरचे जे काही मला प्रिय असणारे ते सारे लोक माझ्यापासून एक ना एक दिवस तरी दूर निघून जाणार आहे. पियो विप्पयोगो दुःख म्हणतात त्याला. म्हणजे या प्रिय वस्तूचा आणि मनुष्याचा मला वियोग होणार आहे. आणि म्हणून माझं प्रिय, माझ्यासाठी हे काय जे आमचं मी आणि माझ्याबद्दलचं भावना आमच्या मनात आहे, ती भावना मी आणि माझ्या मनातली तशा पद्धतीने आम्ही ती बाहेर काढली पाहिजे. कारण आम्हाला सुखी व्हायचं आहे, आम्हाला समाधानी व्हायचं आहे. बुद्धानं चौथ्या प्रकारची गोष्ट शिकवली भिक्खू संघाला की माझ्या अवतीभोवती असलेल्या मला प्रिय वस्तू किंवा प्रिय व्यक्ती एक ना एक दिवस त्यांचा वियोग मला होणार आहे. कारण मी पण तर जाणार आहे ना, मी पण जाणार आहे. मग कुठं चमचा, वाटी, ग्लास, ताट, परात, खुर्ची, चटई, टेबल हे काहीच नाही. मग पाय पुसणीन फिसणीन काही नाही, काय ते हे काहीच राहत नाही. मग जिथे मीच जाणार आहे तर हे माझ्यासाठी असलेलं काय राहणार आहे. तर या आसक्तीतून बाहेर होण्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी त्यावेळी त्या काळी सांगितलं की प्रत्येक माणसाने हा विचार करावा की माझ्या जवळचे लोक, मला प्रिय असणारे लोक, वस्तू किंवा लोक हे सारे मला सोडून जाणार आहेत, असं वारंवार आम्ही चिंतन केलं पाहिजे. बुद्ध म्हणतात 5व्या प्रकारची स्मृती सांगताना
बऱ्या वाईट कर्माचा मी वाटेकरी होईन, कर्म हेच माझे धन आहे. बघा काय सांगितलं बुद्धानं. 5व्या प्रकारची स्मृती सांगताना बुद्ध म्हणाले की बऱ्या वाईट कर्माचे मी कोण आहे, वाटेकरी आहे. जे काही कुशल कर्म मी केले, जे काही चांगले कर्म केले, तर त्याचं फळ मला चांगलं मिळणार आहे, त्याचा वाटेकरी मीच आहे. म्हणजे बायकोनं भोजनदान द्यायचं, नवऱ्याला भोजनदानाचे फायदे होतील असं होते का? बायकोनं दिलं बायकोलाच होते, बायकोनं चिवरदान दिलं बायकोलाच फायदा होते, नवऱ्याला फायदा होत नाही. कर्म आहे ना, कर्माच्या आधारावर आहे ना, कर्माच्या आधारावर आहे. म्हणजे सामुदायिक ज्या पद्धतीने आपण विचार करतो की सामुदायिक आम्ही कुठलंही दान करताना सगळ्या परिवाराला बोलवतो की सगळ्यांना समान फायदा झाला पाहिजे, एकच पुढे नाही गेलं पाहिजे, सगळ्यांना समान फायदा झाला पाहिजे. तर या आधारावरती हे कर्म आहेत. म्हणजे दान देत असताना किंवा दान देणाऱ्या माणसाने सुद्धा आपल्या मनातून अशी भावना आपल्या परिवाराविषयी व्यक्त करायची आहे की मी हे माझं चिवरदान देताना, मी माझं हे अष्टपरिष्काराचं दान देताना, मी माझं हे आर्थिक दान देत असताना याचा फायदा माझ्या परिवाराला मिळू. हे म्हणतात ना, बुद्धाचा प्रसाद घरोघरी मी वाटीन. मी ग बुद्धाची उपासिका, पांढरी साडी घालीन, बुद्ध धम्मचा प्रसाद घरोघरी वाटीन. असं गाणं आहे, खूप चांगल्या पद्धतीनं. हा प्रसाद वाटणं आहे, कसा दानाचा प्रसाद वाटणं आहे. आणि म्हणून आपण ही सातत्यानं गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे वाईट कर्म करायचे आणि त्याचं फळ दुसऱ्याला मिळेल असं होणार नाही. ज्यानं कर्म ज्या पद्धतीने केले, चांगले असतील किंवा वाईट, तर त्याचे कर्माचे फळ त्याला तिथेच मिळणार आहेत. म्हणून हा निरंतर असलेला स्वभाव आपला बनला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीनं वारंवार स्मृती आपली जागृत ठेवून आपण त्या पद्धतीने जगण्याचा, आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर उपासक आणि उपासिकांनो, आपण सर्व अकुशल कर्मातून मुक्त होण्यासाठी या 5 प्रकारच्या स्मृत्या वारंवार जागृत केल्या पाहिजे. तर हा विषय आपण खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावा. खूप वेळ झाला, पण वेळ झाला तरी तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने इथे येऊन धम्मश्रवण केला, खरंच तुम्ही श्रद्धावान आहात. आजचा हा धम्मसंस्कार या ठिकाणी संपन्न करत असताना कृष्णाजी जाधव, शोभाई जाधव, अमोल जाधव, पूजा जाधव, धम्मपाल जाधव आणि बिट्टू परी आणि संपूर्ण त्यांच्या परिवाराच्या विषयी खूप खूप चांगल्या पद्धतीची मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. विशेषतः अमोल जाधव आणि त्याची पत्नी पूजा जाधव या सर्वांच्या विषयी खूप खूप चांगल्या पद्धतीची मंगलमैत्री व्यक्त करतो. आपल्या संपूर्ण जाधव परिवाराच्या वतीनं हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला होता. असे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन श्रद्धा वृद्धिंकन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर उपासक उपासिका आपणही खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचं आचरण करावं आणि धम्माचं पालन करून आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानी बनवण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण जाधव परिवाराच्या वतीनं पूजनीय भिक्खू संघाला दान पुण्य होईल आणि नंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. दानं ददन्तु श्रद्धाय, शीलं रक्षन्तु सर्वदा, भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता. सब्बे बुद्धा बलपद्दा पज्जकानं च यं बलं रखन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं